नमस्कार मित्रांनो. आज आपण बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट काय आहेत तर ते पाहूयात. तर बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहणार आहोत फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट ॲनालिसिस. तर यामध्ये सुरुवातीला आपण टेक्निकल चार्ट कसे पाहिले जातात याचं बेसिक काय आहे तर ते आपण थोडक्यामध्ये आज समजावून घेऊया. तर मित्रांनो, टेक्निकल चार्टमध्ये दोन पॅटर्न असतात, एक बिअरिश पॅटर्न आणि एक बुलिश पॅटर्न. तर आपण आज जो पाहणार आहोत पॅटर्न तो आहे बिअरिश पॅटर्न. म्हणजे जेव्हा मार्केट हे सातत्याने अप ट्रेंडला जातं आणि तिथून जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल होतो त्यावेळेस एक पॅटर्न तयार होतो, त्याचं नाव आहे डबल टॉप पॅटर्न. तर हा पॅटर्न डेव्हलप होतो ज्यावेळेस मार्केट वर जातं आणि तिथून ट्रेंड रिव्हर्सल खालच्या दिशेने यायला लागतं, तेव्हाच फक्त हा पॅटर्न हा इफेक्टिव्ह असतो. अदरवाईज जर समजा मार्केटचा ट्रेंड हा खालच्या दिशेने असेल आणि मग जर डबल टॉप पॅटर्न झाला असेल तर तो मोस्टली फेल होतो, तो सक्सेस होत नाही. तर याचं सध्याचं करंट ताजं असं उदाहरण आपण पाहूया डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजच्या संदर्भाने. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत वीकली चार्ट पाहत आहोत आपण. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेजचा हा अमेरिकेतील एक निर्देशांक आहे. तर मित्रांनो, हा आपण याचा आपण चार्ट पाहत आहोत. तर हा आपण कॅन्डलस्टिक चार्ट पाहत आहोत. तर मित्रांनो, हे पहा, इथं एक टॉप डेव्हलप झाला आहे आणि इथं एक टॉप डेव्हलप झाला आहे. तर हा आपल्याला लाईन चार्टवरती अजून स्पष्टपणे दिसेल. हे पहा मित्रांनो, इथं एक टॉप झाला आहे आणि इथं एक टॉप झाला आहे आणि त्यानंतर हा इंडेक्स सरळ खाली आलेला आहे मित्रांनो. तर तो जवळपास 45,000वरून आज 38,314 या अंकावरती तो सडनली खाली आलेला आहे, 45,000वरून 38,000वरती. तर परत एकदा आपण कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नवरती पाहूया मित्रांनो. तर हे पहा, ही इथं खूप मोठी लाल कॅन्डलस्टिक तयार झालेली आहे मित्रांनो. हे झालं थेरॉटिकल. तर याचा उपयोग प्रॅक्टिकलमध्ये कसा करायचा मित्रांनो, तर पहा, इथं हा जो डबल टॉप पॅटर्न डेव्हलप झालेला आहे तो कन्फर्म या कॅन्डलला झाला आहे मित्रांनो इथं. तर तो जवळपास 41,904च्या खाली जेव्हा ही एक रेड कॅन्डल तयार झाली आणि ही रेड कॅन्डल 41,454ला ही क्लोज झाली, तर या ठिकाणी हा जो पॅटर्न आहे तो कन्फर्म झालेला आहे. म्हणजे जे शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणारे जे आहेत किंवा पोझिशनल ट्रेडिंग करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही कॅन्डल खूप अतिशय महत्त्वाची कॅन्डल होती. तर ह्या कॅन्डलला ही कॅन्डल जी क्लोज झाली इथं जिथं कर्सर आहे, तर या ठिकाणी त्यांना आपल्या पोझिशनमधून निघायचं होतं, बाहेर यायचं होतं मित्रांनो. तर आता 38,314च्या लेवलनंतर खाली वॉच करायची लेवल आहे, तर ती म्हणजे 37,605ची लेवल. इथपर्यंत मार्केट करेक्ट होऊ शकतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटमध्ये एक डबल टॉप पॅटर्नचा एक ताजं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. इथून पुढे येणाऱ्या सिरीजमध्ये आपण असे बरेचसे बिअरिश पॅटर्न पाहूया, त्यानंतर बुलिश पॅटर्न पाहूया आणि त्यानंतर आपण फंडामेंटल ॲनालिसिसच्या बेसिक्सला सुरुवात करूया. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.